तर बघा आज स्वयंपाकामध्ये म्हणलं रानभाज्याच करायच्या. तर रानभाज्या म्हणजे काय बघा, तांदूळशाची भाजी आणि आंबाड्याची भाजी अशी छान म्हणजे गावरान बाजारातूनच आणली होती. आणि तांदूळशाची भाजीला पण जरा बीज होते, पण चवीला अगदी छान लागते म्हणून आणले होते बघा. छान अशी धुवायला घेतली होती. आंबाड्याची भाजी तर थोडीशीच अशी निवडून देशी आहे बघा, एकदम छान लागते. आंबाड्याची चटणी करायची आणि भाकरी, असं एकच नंबर जेवण लागतंय बघा. बाकीच्यांना मग केलेली आपट वांग्याची भाजी आणि नंतर ना बघा वरण भात चपात्या वगैरे असे सगळं स्वयंपाक केलाय. पण माझ्यासाठी म्हणलं भाकरीवर आंबाड्याची चटणी आणि तांदूळशाची भाजी करायची. मग बघा अशी पाण्यामध्ये धुवून ठेवली आणि नंतर ना बघा आंबाडी इकडे भाजायला घेतली. त्याच्यामध्ये लसूण शेंगदाण्याचा कूट जिरे वगैरे घालून छान कांडून घेतली बघा उकळामध्ये. आणि फोडणीला पण बघा तेल घेतलं आणि लसूण टाकले बघा. थोडासा जिरे मोहरी तडतडली की थोडीशी हळद पण टाकून घेतली, म्हणजे थोडीशी म्हणजे भाजल्यावर भाजीचा कलर वेगळा येतो ना. मग म्हणलं थोडीशी हळद टाकावं म्हणजे कलरला पण छान दिसते. सगळं असं शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची वगैरे सगळं अशी मोठं मोठंच ठेवलं. जास्त मिक्सरमध्ये बारीक केले नाही, कारण जास्त बारीक केलं ना जास्त चव देत नाही. असं हातानेच मोठं मोठं कांडायचं म्हणजे चवीला एकच नंबर लागते बघा. आणि तांदूळशाची भाजी चिगळाची भाजी नंतर ना ही आंबाड्याची भाजी बिगर फवारणीची असं रानभाज्या आपोआप आलेल्या असतात बघा. चवीला एकच नंबर लागते, त्याच्यावर कुठलीही फवारणी नसती. त्यामुळं अशा भाज्या खायच्या. म्हणूनच म्हणलं चला असल्या भाज्या केल्या ना, मला तर हे भाज्या खायला खूप आनंद होतो. म्हणजे कधी जेवेल आणि कधी नाही असं होतं बघा. मग म्हणलं चला आंबाड्याची भाजी असं गरगटून करण्यापेक्षा म्हणलं आंबाड्याची चटणीच करावी. करायला पण अगदी सोपी आहे बघा, लय अवघड नाही ना काय नाही. भाजून घेऊन कांडायची आणि फोडणी द्यायची. मग कडक भाकरी केले बघा एक तव्यावर आणि आंबाड्याची चटणी किंवा ठेसा घ्यायचा आणि खायला चालू करायचा. मस्त असं या तुम्ही पण मग खायला. कोणाला कोणाला आवडते ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.